नमस्कार मित्रांनो, भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि या भारतीय संविधान निर्मितीमध्ये ज्यांचे योगदान लाभलेलं आहे त्यांना प्रणाम। विशेषतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधान निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा राहिलेला आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमी आहे। त्यांना विशेष अभिवादन। या निमित्तानं काही एक महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर मी ठेवणार आहे। पहिला मुद्दा असा आहे की सर्वसाधारण असं बोललं जाते की प्रत्येकाला आपापला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। हे स्वातंत्र्य देत असताना कोणते बंधनं लादलेले आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणजे बंधनात राहून धर्म पाळता येतो। जसं तुमच्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे तसा तुम्हाला धर्म पाळता येत नाही, हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे। त्यामुळं सगळं आपला धर्मात काय लिहिले बघायचं आणि तसं पाळायला निघायचं असं जमत नसते। सार्वजनिक सुव्यवस्था, जर तुमचा धर्म पाळत असताना सार्वजनिक सुव्यवस्था जर धोक्यात येत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सार्वजनिक सुव्यवस्था महत्त्वाची मानली जाईल आणि तुमचा धर्म गौण मानला जाईल। तिथे तुम्हाला तुमच्या धर्माप्रमाणे आचरण करता येत नाही, लक्षात ठेवा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही मानवाच्या हितासाठीचे काही मानवी जीवन सुरक्षित राहील अशा पद्धतीचे काही एक प्रणाली असते, ज्याच्यामुळे आरोग्याला धोका होईल अशा कोणत्याही गोष्टी तुम्हाला तुमचा धर्म म्हणून पाळता येत नाही। तुमच्या धर्मामध्ये काय लिहिलंय याला कवडीची किंमत नाही संविधानासमोर। समजा तुमच्या या संदर्भात मी बोलतोय, आरोग्य धोक्यात येईल या समाजाचं, तुमच्या धर्मातल्या अनुयायाचं नाही, भारतीय नागरिकांचं। तुमच्या धर्माचरणामुळे जर इथल्या भारतीय माणसांचं आरोग्य धोक्यात येत असेल तर तुम्हाला तसा धर्म पाळता येत नाही, लक्षात आलं। तुमच्या धर्मामध्ये गांजा फुकायचं लिहून ठेवले समजा, आणि तुम्ही गांजा सगळ्याला द्यायला जमत नाही। तुम्ही म्हणाल गांजा आहे आमच्या धर्मात असं जर म्हणत असाल कोणी, फॉर एक्झाम्पल उदाहरण दिलं तर जमणार नाही। म्हणजे त्यामुळं आरोग्य धोक्यात येईल अशी कोणती गोष्ट करता येत नाही। त्याचप्रमाणे नग्न राहू नये, पूर्णतः नग्न राहण्याला बंधनं घातलेली आहेत। ते नीतिमत्तेमध्ये बसत नाही पूर्ण नग्नता। त्यामुळं त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला वाटेल तसं रस्त्यावर उद्या सगळं भोंगळं फिरतो म्हणाल, भोंगळं नाचतो म्हणाल तर जमणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी, कारण तुम्ही म्हणाल की आमच्या धर्मात लिहिलेलं आहे, ते जमणार नाही। ते कायद्याच्या संविधानाच्या विरोधी ठरेल। म्हणून धर्म पाळत असताना सार्वजनिक, इथं नियम 25 कलम 25 आहे, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य यांच्या व या भागातील अन्य उपबंधाच्या अधीनतेने, म्हणजे सद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्ममुक्तपणे प्रतिज्ञापित करण्याच्या, आचरण्याचा व त्याचा प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारखाच हकदार आहे। तुम्हाला तुमचा धर्माचा प्रसार आणि प्रचार करता येईल, आचरता येईल, परंतु सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य
आरोग्याला धोका नसेल, इथल्या सामाजिक नीतिमत्तेला धोका नसेल आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका नसेल तर तुम्हाला धर्म पाळता येतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की तुम्ही फक्त शीख धर्मियांना मात्र जे शस्त्र कृपान जे आहे ते धारण करण्याचा आणि स्वतःजवळ बाळगण्याचा मात्र याच्यामध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे. शीख हे एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल की त्यांच्या हातात शस्त्र, दुसऱ्याला शस्त्र वापरता येणार नाही परवानगीशिवाय. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. अशा अनेक महत्त्वाचे काही पैलू आहेत सार्वजनिक, मी आता जे सांगितले ते. त्याचबरोबर ही जी एक संपत्ती आहे, जंगम आणि स्थावर संपत्ती, ती संपत्ती नासधूस तुम्हाला करता येणार नाही. तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही म्हणाल का, म्हणू शकता का मी माझे पैसे फाडून टाकतो? जमणार नाही. कारण ते पैसे आधी राष्ट्राचे आहेत. कारण त्याचं संरक्षण करणं हे संविधानाचं कर्तव्य आहे. आणि राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या अशा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. पूर्णतः जे राज्याच्या पैशातून चालते तिथं तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येणार नाही. आपली संस्था आहे रा, लावा कुराण, लावा आपल्या धर्मग्रंथ, असं नाही चालणार. हां, तुम्ही त्या धर्मग्रंथामधले जे मानवतेच्या आणि संविधानाच्या विरोधी जे काही तत्व असतील ते विद्यार्थ्यांच्या फळ्यावर लिहू शकाल किंवा ते सुविचार म्हणून सांगू शकाल, एवढं करू शकाल. जे जर संविधानाच्या विरोधी जाणार नसतील तर. नाहीतर कापा काटा अशा पद्धतीनं जर काय असेल त्याच्यात तर तुम्हाला ते तसं लिहिता येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तसं शिक्षण देता येणार नाही. त्यामुळं बऱ्याचदा या गोष्टीचा आग्रह काही जण धरतात. तर भारतीय संविधानानं तुम्हाला संघटना स्थापनेचा अधिकार दिलेला आहे, पण ते नियमानुसार एकत्र येण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु एकत्र येण्यातून जर सामाजिक सुव्यवस्था बिघडत असेल, त्या ठिकाणी कोणाच्या जीवितवाला आणि वित्ताला जर धोका पोहोचत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिबंध केला जातो. त्याचबरोबर तुम्हाला भाषण आणि तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, पण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत असताना दुसऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर तुम्हाला गदा आणता येणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एकत्र येता येईल पण शांततेनं आणि विना शस्त्र एकत्र येता येईल, पण शस्त्र हातात घेऊन एकत्र येता येणार नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. तसेच तुम्हाला या स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये आणखीन एक मुद्दा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र संचार करता येईल तुम्हाला, पण ते नियम जे काय आहेत ते पाळून संचार करता येतील. कोणत्याही भागात तुम्हाला राहता येईल, कोणताही पेशा आचरता येईल. तिथं भूमिपुत्रला जमना असं म्हणता येणार नाही. आम्ही आमच्या मतदारसंघात येऊ देणार आहे, तुम्हाला येऊ देना, आम्हीच राहता रे इथं, आम्हीच मलिदा खाता, असं जमणार नाही. कोणालाही तिथे येता येते, कोणालाही तिथं राहता येते, कोणालाही तिथे नोकरी करता येते, कोणालाही तिथं निवडणुकीला उभं राहता येते. त्यानिमित्त जे काही संविधानानुसार वयाची अट आहे, ज्या काही निवडणूक आयोगानं जे काही मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार ते नियम पाळणाऱ्याला ते निवडणूकही लढवता येते. नाही तुम्ही येऊ नका, इथं येऊ नका, तुझ्या बापाची जागिरी आहे का, असा समाज प्रश्न विचारते आणि कायदासुद्धा बडगा उघडते. लक्षात आलं का? म्हणून कोणताही व्यवसाय, उद्योगधंदा तुम्हाला तिथं चालवता येतो. अधिकार फक्त नियमानुसार जे काही नियम दिलेले आहेत ते सगळं करत असताना भारताची सार्वभौमत्व, एकात्मता, राज्याची सुरक्षितता, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे न्यायालयाचा अवमान होणार नाही अशा पद्धतीनं
तुम्हाला करा. न्यायालयाने आणि भारतीय संविधानानं एखाद्या व्यक्तीला अधिकार दिलेला आहे एखादी निवडणूक लढवण्याचा किंवा तिथे व्यवसाय करण्याचा. तुम्हाला म्हणता येणार नाही हे तुम्ही भूमिपुत्र नाही. तुम्हाला हे न्यायालयाचा अवमान ठरेल, निवडणूक आयोगाचा अवमान ठरेल आणि भारतीय संविधानाचा अवमान ठरेल. आणि यानुसार जर कोणी तुमच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली तर तुम्हाला कायद्यानं तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. ह्या तुम्हाला शिक्षा होऊ शकते. म्हणून त्यावेळी कधीही कोणत्याही गोष्टी बोलत असताना या गोष्टीचं बंधन आपण पाळलं पाहिजे. इथं एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणून मी सांगतो, ह्या भारतीय संविधानाने आपल्या जीवित्वाची आणि वित्ताची सुद्धा हमी घेतलेली आहे. कोणीही कोणाचं संपत्ती लुबाडू शकत नाही, कोणी कोणावर हल्ले करू शकत नाही. त्यासाठी या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था, पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टीने कायद्याने संरक्षण तुम्हाला मिळू शकते. या सगळ्या गोष्टीचे न्याय मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे, न्यायालय आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा भारतीय संविधान म्हणजे एक प्रकारची आपली माऊली आहे, आपली काळजी घेणारी ही भारतीय संविधान आहे. हे भारतीय संविधान अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ आपल्या आचरणाचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथानुसारच हा देश चालतो. त्यामुळं प्रत्येकाने भारतीय संविधान समजून घेतलं पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये ज्यांना वावरायचं आहे त्यांना भारतीय संविधान समजून घेऊनच वाटचाल केली पाहिजे. आणि भारतीय संविधान ज्यांना, मी तर म्हणेल की निवडणूक लढवताना किमान भारतीय संविधानाचं त्यानं तर 1 महिनाभराचं त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. भारतीय संविधानाचं मूल्य काय आहे, भारतीय संविधानाचे तत्व काय, 1 महिन्याचं त्यांचं प्रशिक्षणच ठेवलं पाहिजे. आणि मग त्यांना निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार दिला पाहिजे. यासाठी शासनाकडे मी या निमित्ताने विनंती करणार आहे. धन्यवाद.